Hello friends, today we are going to learn articles. Since childhood you may learn articles, and I would like to elaborate more rules and tricks to use of articles. What is meant by articles? Article is used before a noun or noun phrase. They always come before noun and noun phrase, not before an adjective, not before an verb, not before an prepositions. What is the use? What is the function of using articles? काय उपयोग असतो आर्टिकलचा? उपपदे, आपण म्हणतो त्याला उपपद. आर्टिकल काय असतं? उपपद असतात. म्हणजे नेमकं काय करतात? आर्टिकल मदत करतात एखाद्या व्यक्तीला ओळखायला, जागेला ओळखायला, प्राण्याला ओळखायला किंवा वस्तूला ओळखायला देखील. It's mean that it is help to identify the person, place, animal or things. You may know that in English there is a 3 articles. 3 उपपदे इंग्रजीमध्ये आहेत. इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये 3 उपपदे आपण वापरत असतो. ते म्हणजे an, a and the. हे 3च उपपदे असतात. एमपीएससी, यूपीएससी, स्पर्धा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, बँक, क्लेरिकल, लॉट्स ऑफ थिंग्स. त्या ठिकाणी आर्टिकल्स हे विचारलं जातं. आर्टिकल्स बद्दल प्रश्न विचारले जातात. दिसायला छोटा असला तरी हा मुद्दा खूप मोठा आहे की आर्टिकल्स एवढं लक्षात घ्या की नामासमोर, नाऊन समोर, व्यक्ती समोर, जागेसमोर, प्राण्यासमोर वापरलं जातं. ऍडजेक्टिव्ह समोर नाही, क्रियापदासमोर नाही. नाही तर बरेचदा करतात, पण नॉट, इट इज नॉट राईट. ओके, नाव आता बघूया. व्हॉट आर द टाइप्स ऑफ द आर्टिकल? देर इज अ 2 टाइप्स ऑफ आर्टिकल इन इंग्लिश. वन इज डेफिनेट आर्टिकल्स, वन इज इनडेफिनेट आर्टिकल्स. And okay, indefinite. Today we are going to talk on indefinite articles. जे माहित नाही, डेफिनेट नाही, फिक्स्ड नाही, अशा नामासमोर आर्टिकल्स ए किंवा अँड वापरतात. इट युज्ड बिफोर सिंग्युलर. सिंग्युलर लक्षात घ्या परत एकदा. आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा अँड हे फक्त आणि फक्त सिंग्युलर काउंटेबल, जे सिंग्युलर असतं आणि काउंटेबल असतं, मोजण्या इतकं, त्या नामासमोरच आर्टिकल ए किंवा अँड वापरतात. मराठीमध्ये आपण एक राजा होता. अरे हा एक काय आहे? इनडेफिनेट, माहित नाही कोण. एक गाव होतं. अरे कोणतं गाव? इनडेफिनेट, माहित नाही. मी एका शाळेत शिकायचो. अरे एका शाळेत? इनडेफिनेट, माहित नाही. लक्षात घ्या मित्रांनो, अशा नामांसमोर इंग्रजीमध्ये ए किंवा अँड हे उपपद म्हणजेच आर्टिकल वापरतात. मग इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा अँड हे सिंग्युलर काउंटेबल नाउन समोर वापरत असेल तर डेफिनेट आर्टिकल्स जे फिक्स असतात, जे पर्टिक्युलर असतात, जे सिंग्युलर आणि प्लुरल या दोन्ही फॉर्म मध्ये वापरू शकतात किंवा दोघी नामविशेषासाठी वापरू शकतात, त्या ठिकाणी दी हे आर्टिकल वापरले जाते. फॉर एक्झाम्पल,
फॉर एक्झाम्पल, मी मुलांच्या शाळेत जायचो. बघा, या ठिकाणी शाळेच्या समोर मुलांच्या स्पेसिफिक हा एक शब्द आहे, म्हणून आपल्याला शाळा माहिती आहे की स्पेसिफिक आहे. म्हणून आय वेंट टू दी बॉय स्कूल. मी एका मुलांच्या शाळेत जायचो. ओके, दुसरं उदाहरण बघूया. मी हेलिकॉप्टरने आलो. माय गुडनेस. बघा, हेलिकॉप्टर पर्टिक्युलर स्पेसिफिक माहित आहे की ते हेलिकॉप्टरने आला. ही केम बाय दी हेलिकॉप्टर. ओके, आधी जर कोणी असं म्हटलं मी एका हेलिकॉप्टरने आलो, तर त्या ठिकाणी इनडेफिनेट आर्टिकल्स आहे, माहित नाही, त्याला माहित नाही, अननोन. म्हणून वापरूया he came by a helicopter. Okay, now rules बघू. Indefinite articles rules आहे. Article and comes before noun begin with vowel. हे लहानपणापासून शिकत आलोय आपण. जर नामाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी होत असेल, त्यावेळेस अँड हे आर्टिकल वापरावे. बट हिअर इज अ ट्विस्ट. या ठिकाणी ट्विस्ट असा आहे की नामाची सुरुवात वॉवेल्सने स्वरांनी होत असेल, स्वर. आणि कोणते स्वर ते मराठीमध्ये मी तुम्हाला त्या स्लाइडमध्ये दाखवलंय, ते म्हणजे अ, ई, आई, ओ आणि यू. आणि तुमच्या उजव्या साईडला दिसणार ए ई आय ओ यू, these are the alphabets, and the left side you can see the vowels or pronunciation of that vowels. For example, I have an umbrella. I like to eat an egg. Okay, before these are the nouns umbrella and egg. And you can be see in the first sentence that umbrella begin with you, even it is looks. तिथे आर्टिकल यू असला तरी प्रोनाउन्सिएशन मध्ये umbrella आहे. याच्यामुळे आपण त्या ठिकाणी एन वापरतो. लक्षात घ्या, तुमच्या दॅट इज ह्या जो चार्ट मध्ये दिलेला आहे अ ई आय ओ यू, दीज आर द वॉवेल्स. आणि अम्ब्रेलाचं वॉवेल्स कुठलं आहे, त्या ठिकाणी अ आहे. ओके, पुढे जाऊ. आय लाईक टू इट अन एग. आता दोन प्रश्न या ठिकाणी मी विचारणार की ह्या इट समोर, टू इट समोर आर्टिकल का वापरलं नाही. त्याचं कारण एक, कारण हा इथला इट हा क्रियापद आहे. इग हे नाऊन आहे. या नाऊन समोर, या नामासमोर इगचा बिगिनिंग कुठल्या वॉवेल पासून होते, ई या स्वरापासून होते. म्हणून आपण त्या ठिकाणी अँड हे आर्टिकल वापरतो. दुसरा नियम इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा अँड वापरण्याचा. आर्टिकल से कम्स बिफोर नाउन बिगिन विथ द कॉन्सनंट्स. मग उरलेले जे काही कॉन्सनंट्स असतील, ओके, त्या नामापासून सुरुवात होत असेल तर आपण अ हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, I wrote with pencil. For example, he is a singer. In both examples, p and s these are the consonants. लक्षात घ्या परत एकदा, इंग्लिश मध्ये 24 कॉन्सोनंट्स आहे आणि 21 अल्फाबेटिकल लेटर्स आहे. या स्लाइड मध्ये अल्फाबेट्स लिहायचा राहिला, बट इट इज 24 अल्फाबेटिकल लेटर्स आहे. ओके, 21 अल्फाबेट लेटर आहेत आणि 24 कॉन्सोनंट्स आहेत. नाव गो अहेड, आपण पुढे जाऊ. आता रिमेंबर एक महत्वाची गोष्ट, कॉन्सोनंट्स अँड व्हॉवेल्स आर साऊंड्स नॉट अ लेटर. मग ह्या स्लाइडला परत येऊया आणि बघूया की अ ई आय ओ यू, A, E, I, O, U. These are not the letters here. These are the sound. Those sounds begin with the vowels. Use the and.
and those sounds begin with the consonants, use O in the indefinite articles. Solve these questions. Okay. आता पुढं ते दिलेलं आहे त्याचं जरा हा प्रश्न सोडून बघा.